कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये असणाऱ्या कासारी नदीचे पाणी कोल्हापूर राजापूर राज्यमार्गावर आलेले आहे। वाहन चालकांना याच पाण्यामधून वाट काढत पुढे जावं लागते। गेल्या 3 दिवसांपासून या मार्गावर पाणी साचत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होतीये। तर या मार्गावरून खरं तर वाहन चालकांना मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अनेक वाहन चालक हे आपल्या गाड्यांवरून पडताना देखील दिसतात। रस्त्यांवर खड्डे आहेत आणि या पाण्यामुळे त्या रस्ता खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नाहीये। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने उघडीप दिली असली तरी पश्चिम भागात मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात बरसतोय। त्यामुळे आपण पाहतो की पंचगंगेच्या उपनद्या ज्या आहेत ते या ठिकाणी त्याचं पाणी रस्त्यावर येऊ लागलेलं आहे। आता आपण जी दृश्य पाहतोय तो कोल्हापूर राजापूर या राज्यमार्गावरची ही दृश्य आहेत। हाच रस्ता पुढे जाऊन आपण पाहतोय की कोकणामध्ये उतरतो। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासारी नदीचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे। त्यामुळे वाहन चालक या रस्त्यामधून आपण पाहतोय की वाहनं घेऊन जाताना दिसतात। काही जण वाहनं चालवत असताना या ठिकाणी पडतायत देखील, अशा प्रकारचे दृश्य दिसून येत आहेत। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 60हून अधिक बंधाऱ्यावरून पाणी आलेलं आहे। काही मार्ग बाधित झालेले आहेत, त्यापैकी हा एक मार्ग आहे। या मार्गातूनच आपण पाहतो की वाहन चालक अक्षरशः कसरत करत या ठिकाणाहून बाहेर पडताना दिसतात। काही जण गाडी चालवत येत आहेत तर काही जण गाडी ढकलत येतानाची दृश्य या ठिकाणी दिसून येतात। प्रशासनानं पुराचं पाणी आलं असेल तर त्या पुराच्या पाण्यातनं नागरिकांनी जाऊ नका अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। पण लोक जीव धोक्यात घालून देखील आपण पाहतो की या मार्गे जाताना दिसतात। त्यामुळे कुठंतरी प्रशासनाने पाणी आल्यानंतर तातडीने हे मार्ग बंद करण्याची गरज आहे, अन्यथा अपघात घडू शकतो। कारण काहीच वेळेपूर्वी आपण जर पाहिलं तर त्या पाण्यामध्ये जोरात गाडी आणत असताना काही जण पडल्याचं देखील दृश्य चित्रित झालेले आहेत। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास